नमस्कार. समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज लाईव्हमध्ये मुख्य संपादक डी.एल. वाघमारे आपले स्वागत. आज आपण एक असं व्यक्तिमत्व आहे, की लहान वयामध्ये कायद्याचा अभ्यास करून सर्वसामान्य गोरगरीब बहुजनांच्या समस्या सोडवण्यासाठी कोर्टामध्ये आपली बाजू कशा पद्धतीनं न्यायाची बाजू सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणारे विधितज्ञ, कायद्याचे अभ्यासक माझ्यासोबत प्रतीक कांबळे आहेत. त्यांचं एक मला म्हणजे त्यांना एक उपमा द्यायची, की विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते, की आपल्या समाजातले वकील निर्माण झाले पाहिजेत. आपल्या समाजामध्ये जर कायद्याचा अभ्यासक, विधितज्ञाचा अभ्यासक करून आपली बाजू कोर्टापुढं मांडता येणारं आपल्या समाजामधून तरुण निर्माण झाले पाहिजेत. त्याच विचारधारेवर चालत आज वकील साहेब त्या मार्गाने मार्गक्रमण करत आहेत. आज आपण जर ज्वलंत प्रश्न जर बघितला तर अनुष्का पाटोळे या विद्यार्थिनीला ज्या पद्धतीनं आपली बाजू कोर्टामध्ये वकील साहेब मांडत आहेत त्याच्यावर पण आपण बोलणारच आहोत. पण ज्याच्यामध्ये जामीनच भेटत नाही, ज्यामध्ये पोलीस असतील, न्यायालय असेल, पोलिसाची बाजू कितपत खरी आहे हे कोर्टाला पटवून देऊन एखाद्या निर्दोषाला न्यायाच्या बाजूनं न्यायाधीशापुढं मांडणं त्याला एक कौशल्यच असतं. तेच कौशल्य पूर्ण अभ्यासपूर्ण आज प्रतीक कांबळे साहेबांनी, वकील साहेबांनी जामीन मिळवून दिलेला आहे. आणि मोका अंतर्गत जी कारवाई पोलिसांनी केलेली होती त्यामध्ये मराठवाड्यातील ही पहिलीच केस आहे. लातूरमधली ही पहिली केस आहे की 2 गुन्ह्यातला एका आरोप्याला आज जामीन मिळालेला आहे आणि त्या जामीनवर तो आज स्वतंत्र जीवन म्हणजे जो जेलमध्ये जगणार होता त्या आरोप्याला, गुन्हेगाराला म्हणता येणार नाही आपल्याला, पण त्याला ज्याला जामीन मिळालेली आहे तो आज स्वतंत्र नागरिकाचे जे सर्वस्व जे आहे ते आपला उपभोग घेत आहे भारताचा नागरिक म्हणून. ते फक्त आणि फक्त वकील साहेब प्रतीक कांबळे साहेबांमुळं. मी पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो पोलीस क्राईम न्यूजच्या माध्यमातून. आज जो प्रकार न्यायालयामध्ये तुम्ही बाजू मांडली, एक कौशल्यपूर्ण, अभ्यासपरिपूर्ण, जो न्यायालयाला पटवून दिलं, न्यायालयानं ते ॲक्सेप्ट केलं, विश्लेषणात्मक आपला परिचय. धन्यवाद. या ठिकाणी सुरुवातीला माझं ज्या काही प्रशंसा केली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो या ठिकाणी. पण मी प्रशंसा करण्यापेक्षा मी माझं काम चांगल्या पद्धतीनं आणि गरिबांना किंवा जे काही शोषित पीडित आहेत त्यांना न्याय देण्याचं काम करतो असं मला वाटतं. या ठिकाणी मी लातूर कोर्टामध्ये गेल्या 12 वर्षापासून क्रिमिनल लॉयर म्हणून त्या ठिकाणी लातूर जिल्हा सत्र न्यायालय या ठिकाणी वकिली करतो. आणि एवढ्या 12 वर्षांमध्ये गोरगरीब असतील, शोषित पीडित असतील, ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, त्यांचा 1 रुपयाही त्यांना न घेता त्यांची वकिली करण्याचं काम आणि त्यांना न्याय देण्याचं काम मी गेल्या 12 वर्षापासून करत आहे. माझी सर्व टीम या ठिकाणी माझ्यासोबत काम करून त्यांना देखील न्याय देण्याचं काम ते करतात. वकील साहेब, आता न्यायालयाला कशा पद्धतीनं की ते बाबा गुन्हेगाराला जामीन तुम्ही मिळवून दिला, विश्लेषणात्मक थोडं. लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे जून 2025ला 307 IPC नुसार काही लोकांवर गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर जे काही आरोपी अटक केले त्या आरोपींचा पार्श्वभूमी बघितली तर त्यांच्यावर इतर काही केसेस नोंद होते त्यांना दिसून आलं. त्यानंतर त्यांच्या वरिष्ठांनी विचार घेऊन मकोका अंतर्गत कारवाई करायची म्हणून त्यांचा तपास चालू केला. आयजीनं तसं सँक्शन मिळवलं
त्यांनी तपास चालू केला. त्या अनुषंगाने पूर्ण तपास करून त्यांनी दोषारोपपत्र तयार करून महाराष्ट्राचे DGP आहेत, महासंचालक आहेत, त्यांच्यामार्फत फायनल सँक्शनसाठी त्यांनी दोषारोपपत्र पाठवलं. ते सँक्शन झालं. त्या 13 आरोपीपैकी 4 आरोपींना मकोका अंतर्गत सँक्शन मिळालं. बाकीचे इतर आरोपीवर मकोका लागला नाही. त्यानंतर दोषारोपपत्र लातूर विशेष मोका न्यायालय या ठिकाणी दाखल झालं. त्यानंतर 4 आरोपीचे जे मोका लावले आहे त्या आरोपींपैकी 2 आरोपींचा मी पहिल्या आरोपीचा 5 डिसेंबर 2025 आणि दुसऱ्या आरोपीचा 14 फेब्रुवारी 2026 रोजी जामीन त्यांना मिळवून दिला. विशेष म्हणजे महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये सांगावंसं वाटतं की विशेष मोका न्यायालयाने दोन्ही बाजूंची, सरकारी पक्षाची असतील, आरोपी पक्षाची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर आदेशामध्ये असे नमूद केलं की प्रथमदर्शनी हा गुन्हा सिद्ध होत नाही. मकोका अंतर्गत जी कारवाई केलेली आहे त्या अनुषंगाने सढळ असा पुरावा त्या आरोपीविरुद्ध आढळून आलेला नाही. त्यामुळे मान्य न्यायालयाने या 2 आरोपींचा लातूर जिल्ह्यामध्ये पहिलीच केस असेल त्यांना जामीन मिळवून दिला आणि ते आज स्वतंत्र जीवन जगत आहेत. आणि दुसरे काय आरोपी आहेत त्यांची देखील मी जामीन त्या गुन्ह्यामध्ये इतर 8 ते 9 जणांची जामीन मी जामीन केलेली आहे. खरोखरच वकील साहेब, पोलिसांचा जो मनसुबा होता की खोट्या गुन्ह्यामध्ये काही आरोप्यांना ओवायचं, खोटे गुन्हे दाखल करायचे, ती तुम्ही त्या पोलिसांना कोर्टाच्या माध्यमातून एक्सपोज केलेत. पण पोलिसांनी हे जे आता मोका जो म्हणतो आपण, त्याची म्हणजे नेमकी त्याची पार्श्वभूमी काय असली पाहिजे? मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी आरोपींचे 10 वर्षापूर्वी 3 गुन्हे नोंद झालेले पाहिजेत. ते कोर्टाने दखल घेतली पाहिजे आणि त्या अनुषंगाने जे काही आरोपींनी स्वतःसाठी, घरच्यांसाठी किंवा टोळीसाठी चल अचल संपत्ती बेकायदेशीर मार्गाने हस्तगत केलेली पाहिजे. त्याच पद्धतीने समाजात त्यांची दहशत झाली पाहिजे. त्यासोबतच त्यांचा त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने बघितलं तर त्यांना त्याचा आर्थिक लाभ झालेला पाहिजे आणि इतर काही फायदा असेल त्यांनी करून घेतलेला पाहिजे त्या टोळीसाठी किंवा स्वतःसाठी. हे जेव्हा निष्पन्न होते आणि पोलिसांनी मकोका अंतर्गत सँक्शन मिळाल्यानंतर त्या अनुषंगाने ते तपास चालू करतात. ते पूर्ण तपासामध्ये त्यांचे CDR लोकेशन घेतात. त्यांची चलाचल संपत्ती असेल त्याची माहिती घेतात. त्यासोबत त्यांच्या बँकेमध्ये जे काही बेकायदेशीर संपत्ती जमा केली असेल, दहशतीच्या अनुषंगाने किंवा कुणाला खंडणी मागून धमकावून घेतलेली असेल त्या अनुषंगाने ते तपास करतात आणि कोर्टाच्या आदेशानुसार ते जप्त करतात आणि ते जप्त करून सीज करण्याचं काम ते करतात आणि त्या पद्धतीनं त्यांच्यावर त्या पद्धतीने तपास करून दोषारोपपत्र मान्यला दाखल करतात. वकील साहेब, आता जर आपण असा विचार केला की बाबा कोर्टामध्ये ते जर निर्दोष तुम्ही सोडले किंवा निर्दोष कोर्टाने त्यांना जर सोडलं, तर त्यांनी आबरू नुकसानीचा दावा नेमका कोणावर टाकला पाहिजे? आता सध्या ह्या कणकुलीला बघितलं तर आज चार्जशीट फक्त दाखल झालेली आहे. आता या अनुषंगाने बघितलं तर साक्ष पुरावा वेळ आहे. त्यानंतर कोर्टाचं जजमेंट यायला सुद्धा वेळ आहे. आता ह्या कणकुलीला मी पोहोचणार नाही की ह्यामध्ये काय होणार आहे, की ते निर्दोष सुटणार आहेत का दोषी सुटणार आहेत. आता ते जेव्हा प्रोसिजरचा भाग आहे, जेव्हा तुम्हाला साक्ष तपासणी होईल त्या अंतर्गतच निर्णय होईल आणि त्यानंतर जे काही जजमेंट येईल त्यांच्या विरोधातील किंवा त्यांच्याकडून, त्यानंतर तेव्हा ठरवेल ते आरोपी म्हणल्यानंतर, असं मला वाटतं. तर वकील साहेब, ज्या पद्धतीनं आपण लातूर जिल्ह्यामध्ये ज्या पीडित समाजासाठी असेल, गोरगरिबांसाठी असेल, अनेक पद्धतीनं तुम्ही कोर्टाची लढाई लढत आहात, एक संघर्ष करत आहात. आता आपले जे तरुण आहेत, त्या तरुणांनी कायद्याच्या अभ्यासाकडे वळलं पाहिजे, तर त्या तरुणांना तुम्ही संदेश काय द्याल? खूप चांगला प्रश्न विचारला. ह्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यामध्ये जे काही आता सध्याचं वातावरण चाललं आहे त्या अनुषंगाने विचार केला असता आजकालच्या ह्याच्यामध्ये 16 ते 22 मध्ये जे काही तरुण मुलं आहेत ते थोडं व्यसनाधीनच्या आहारी गेलेले आहेत. आणि जे काही शिकणारे विद्यार्थी आहेत ते देखील
थोडेसे गुन्हेगारीकडे वळलेले आहेत या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जे काही पिक्चरच्या मार्फत असेल किंवा काहीतरी बॉलिवूडचं ते काही अनुषंगाने त्यांनी आकलन केलेलं आहे त्यांचं, की थोडंसं पिक्चर बघितलं की त्यांना असं माहिती की मर्डर जरी केला तर 3 महिन्यात बाहेर येतो. पण असं मला असं वाटतं की कायदेशीर असं असं नाही. तुम्ही गंभीर गुन्हा केला तर तुमची सुटका नाही इतक्या लवकर. कारण तुम्ही तुमचं जर शैक्षणिक बॅकग्राऊंड असेल तर तुमचं पूर्ण करिअर खराब होणार आहे. तुमचं कॅरेक्टर रिपीट निघणार नाही. आणि या हिशोबाने विचार केला तर आपण त्या अनुषंगाने त्या भानगडीत न पडता आपण आपलं शिक्षण शिकून आपलं करिअर बनवण्यावर लक्ष दिलं पाहिजे. जे काही गुन्हेगारी पासूनचे लोक आहेत ते देखील आज पस्तावा करत आहेत की त्यांच्या ज्या पूर्वीचे जे गुन्हे नोंद झालेत ते रागाच्या भरात झालेले असतील किंवा व्यसनाधीन असल्यामुळे झालेले आहेत. ते नंतर स्वतःवर पस्तावा करतात की मी गुन्हा करायला नाही पाहिजे होते. त्यामुळे देखील हे विचार केला पाहिजे की त्याचा देखील या तरुण पिढीने विचार केला पाहिजे असं मला वाटतं. तर खरोखरच हा संदेश वकील साहेबांनी सांगितलेला आहे तरुणांसाठी. आपण सुद्धा अपेक्षा करू, जर खोटे गुन्हे कुठं दाखल होत असतील तर ॲडव्होकेट प्रतीक कांबळे साहेबांचा जर त्यांना विचारूनच आपण त्यांचा नंबर आपण हायलाईट करू, त्यांच्याकडनंच आपण नंबर हायलाईट करू. सर्वसामान्य आज आपल्याला जर म्हणलं म्हणजे लातूर असेल, इतर जिल्ह्यातनं जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर तुम्ही तुमचा संपर्क नंबर देऊ शकता. तर खरोखरच